सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रणव निगडे ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने अमित मोडक. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अभिषेक सज्ज होताना पाहायला मिळतील. पंतांचा इशारा आलाय, लेस दी प्ले. पारितोषिक आले सामना सुरू होण्याच्या अगोदर. अमित मोडक जर 30 रन पूर्ण करत असतील तर 5,000 रुपयाचं पारितोषिक, आणि अर्धशतक जर पूर्ण करत असतील तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. अमित मोडक यांच्यासाठी पारितोषिक असेल. पारितोषिकांची खैरात म्हणून देखील वडकी गावातील प्रत्येक स्पर्धेकडे आपण पाहतो, आणि इथे सामना सुरू होण्या अगोदरच पारितोषिकांना सुरुवात. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पुढे सरसावत प्रणव निगडेच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. चेरन गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होतील. इथे देखील बॅकफुटवरती सरकले दिशा देण्याचं काम जरूर करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 7 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला. इथे देखील प्रणवच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील दुसरा षटकार आलाय. चेरन काल मात्र शून्यावरती पहिल्या चेंडूवरती बाद होताना आपण प्रणव यांना पाहिलं होतं, परंतु आज त्याची भरपाई करणार की काय याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. जबरदस्त आक्रमण पहिल्या षटकामध्ये अभिषेकच्या गोलंदाजीवरती केलं जाते. धावफलकावरती 13 धावा आहेत. हा चेंडू उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पुनश्च एकदा पुढे सरसावत हवाई फायर, हवाई तडाखा. चेंडू लँड होतोय सरळ. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतील, अर्थात या धावा नसतील. इथे देखील आडो बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतात. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. तिसऱ्या पंचांकडे अपील केलं जाते. काही क्षणामध्ये निर्णय आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. चला तिसरे पंच या.
पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज बाद. तिसरे पंच ज्यावेळेस चेक करत होते त्यावेळेस दोनही संघाचे 12th मॅन होते. पहिले क्रमांकाचं षटक संपलंय. 1 बाद 15 धावा आहेत. षटक क्रमांक 2 शाहरुख मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून आडब्याटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय आणि इथे दुसरी धाव यशस्वीरित्या येताना पाहायला मिळेल. कॉल रिकॉल क्रिकेटमध्ये तितकेच महत्त्वाचे असतात आणि तुमचे जर कॉल रिकॉल दोन फलंदाजांमध्ये होत नसतील तर तिथे अपघात होण्याचा ॲक्सिडेंट होण्याचा शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे कॉल रिकॉल तितकेच महत्त्वाचे आहेत. धावफलकावरती 17 धावा. शाहरुख मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने अमित मोडक आहेत. नॉन स्ट्राईकला संतोष चव्हाण. ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु ते येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. आता मात्र क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या लगत सजलेली पाहायला मिळते. इथे देखील समोर दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून. तोपर्यंत एक सिंगल. धावफलकावरती 18 धावा आहेत. इथे देखील आक्रमण आणि याचबरोबर हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 रन. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि याचबरोबर इथे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आक्रमण आणि याचबरोबर हा चेंडू देखील आउट ऑफ द पार्क. संतोष चव्हाणच्या बॅट मधून आलाय घणाघाती प्रहार. षटकार. 6 रन. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा. लँड होतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वा भाई वा. षटकार. 6 रन. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 37 धावा आहेत. उर्वरित 2 षटक अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे देखील आक्रमण झालंय. हा चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार. बोनस स्वरूपात 7 धावा आल्यात. 7 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते.
44 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट पाहायला मिळेल. इथे देखील नो बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल तर टिपलाय. 9+2 3 धावा येतील जे अतिरिक्त स्वरूपात आहे. यानंतर देखील फ्री हिट जारी असेल. हा चेंडू देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन दी बॉल झेल तर टिपलाय. फ्री हिट विसरून चालणार नाहीये. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. इथे देखील आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. पंचावन्न धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. आक्रमण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उच्चांकी धावसंख्येचा सामना पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात एकदा येईल. धावफलक 1च्या मदतीने अब तक 56 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. इथे देखील आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. शिवछत्रपतींची तळपती तलवार आणि हा जातो षटकार. छेलन. इथे देखील चांगला चेंडू येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आहे. इथे देखील आक्रमण तर झाले. उंच हवेमध्ये चेंडू आणि हा चेंडू देखील षटकार आलाय. सर षटकार आहे की चौकार यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. पारितोषिक आहे 30 धावा. जर अमित मोडक पूर्ण करत असतील तर तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज आणि अर्धशतक जर अमित मोडक पूर्ण करत असतील तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. झुंजाच ग्रुपचे असणारे अध्यक्ष सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. चौकार. 4 धावा असतील. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री हिट विसरून चालणार नाहीये.
पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय की नाही. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे, याची देखील नोंद घ्या. 66 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा, 68 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने, चेंडू सरळ लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. अमित मोडक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले आणि वादळी खेळीला सुरुवात देखील होताना पाहायला मिळेल. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. 30 धावा जर पूर्ण करत असतील तर 5000 आणि अर्धशतक जर पूर्ण करत असतील तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. व्हाईट बॉलचा इशारा आहे अगोदरच्या चेंडूवरती. इथे देखील आक्रमण, हा चेंडू देखील खिलाडी के मस्तक पे दस्तक शेरन. षटकार. लागोपाठचा दुसराही षटकार आलाय. इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे देखील आक्रमण, लागोपाठचा तिसरा देखील आलाय. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार. चेरन. तर अमित मोडक वैयक्तिक 13 चेंडू 40 धाब्यांची खेळी आहे. अर्धशतकाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवत आहेत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबले. 2 धावा तर घेतल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 90. प्रतीक जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे आणि हा देखील चेंडू सरळ लॉग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. 96 धावा बनवल्या गेल्यात. विजयासाठी 24 चेंडू आणि 97 धाव्यांचं टार्गेट. तर 15 चेंडू 48 धाव्यांची खेळी अमित मोडक यांची आहे. खेळी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो एकदा जोरदार टाळ्या अमित मोडक यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अफलातून खेळी त्यांची पाहायला मिळाली. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. विजय भाऊ गायकवाड युवा मंच विरोधामध्ये चक्रधर फायटर्स. बोथ कॅप्टन चला. राजेंद्र आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. बोथ कॅप्टन या सुरुवातीला प्लेइंग 11 आणि त्यानंतर लगेच टॉस.
चला बोथ कॅप्टन चला विनंती आहे टॉस करतोय आपण लगेचच. टॉस देखील संपन्न होतोय. कॅमेरामन सर टॉस आपण करतोय. सलामीची जोडी दाखल झाली. अभिषेक ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. तर संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. सामन्याला होतीये सुरुवात. उच्चांकी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमण होणं गरजेचं आहे आणि इथे आक्रमण काराबस लागेल यात मात्र शंका नाही. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आली आहे. संघाचं खातं उघडलंय. 23 चेंडू अजूनही 96 धावींची गरज. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठबरोबर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत एकच धाव, एका धावेने समाधान. धावफलकावरती 2. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा वानस फलंदाजांचा असतो आणि त्या धावा जमवण्यासाठी प्रयत्न, कष्ट हे घ्यावेच लागतील. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. संतोष फुलटॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने हवा यात्रेला पाठवलाय. बंगाली रसगुल्ला षटकार. चक्रधर फायटर्स टीमचे कॅप्टन चला. निर्णय काय आहे कळवा. चक्रधर फायटर्स फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर विजयभाऊ गायकवाड युवा मंच संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. लागोपाठचा दुसराही चेंडू प्रथमेशच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि इथे फटकेबाजीला सुरुवात प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावफलक पुढे सरसावेल. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. 14 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. प्रथमेश शेवाळे इथे देखील आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रणव, चांगलं क्षेत्ररक्षण करतील सीमारेषेच्या लगत. नो प्लस 1, 2 धावा येतील. फुलटॉस, फ्री हिट चेंडू आणि फ्री हिट चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 रन, बिग सिक्सर, 6 रन. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय आणि धावफलकावरती 22 धावा आहेत. 22 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 75 विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळेल. 18 चेंडू 75 धावा, काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण. परंतु प्रथमेश आणि अभिषेक ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावांचा महापूर येणार यात मात्र शंका नाहीये. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. येणाऱ्या वेळेमध्ये ते येणं गरजेचं असेल. उच्चांकी धावसंख्या असणारा सामना आपण पाहतोय. स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ आहे. परंतु हा रेकॉर्ड मोडला जाणार का याकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे. BMPL पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग आपण पाहतोय. प्रथमतः वडकी गावामध्ये
ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड, संघ मालकांनी घेतलेलं संघ मालकत्व आणि मानाचा करंट ह्या मैदानावरती संपन्न होतोय. आदरणीय राहुलजी मोडक आणि भरतजी मोडक साहेबांचं शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होते. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. आणि स्वागत इथे प्रथमेश षटकाराने करतायत. छेरान या षटकाचा पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलाय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 28 धावा आहेत. प्रथमेश नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लागोपाठचा दुसरा देखील आलाय. प्रथमेश शेवाळे ऑन फायर. षटकार. जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला, आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला, पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश शेवाळेच्या बॅटमधून होताना पाहायला मिळेल. 34 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. तर वैयक्तिक 6 चेंडू आणि 24 धाव्यांची खेळी आहे प्रथमेश. चक्रधर फायटर्स आणि विजयभाऊ गायकवाड युवा मंच प्लेइंग 11 दोन्ही टीमच्या आलेले नाहीयेत. प्लेइंग 11 द्या. हा चेंडू देखील सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 34 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. उच्चांकी धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशीच फटकेबाजी जर सुरू राहिली तर नक्कीच ह्या धाबा काही अशक्य नाहीयेत. क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावं लागेल. प्रयत्न करावेच लागतील. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत चेंडू डिक्लेरेशन झोनची शिकार होताना पाहायला मिळेल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने 41 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळत आहे. इथे देखील बॅकफुटमध्ये सरकलेत. आक्रमण आहे आणि हा देखील चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा. षटकार. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये. 2-2 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 50 धाव्यांची गरज. 96 धावा बनवल्यात. 97 धाव्यांचं टार्गेट आहे. 47 तर बनवल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 50. प्रणव निगडे गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र आमंत्रित केलंय. इथे फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती या षटकाच्या मात्र विकेट. अभिषेकला परतवण्यामध्ये यश. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि कॉटन बोल्ड विकेटची शिकार. बॅटर शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 11 चेंडू विजयासाठी 50 धावा. 11 चेंडू 50. काहीच सोपं, काहीच अवघड समीकरण. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल, यात मात्र शंका नाहीये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, जिनके हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद करावे लागतील. डेड बॉल. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. शेवटचे 11 चेंडू 50 धावा. समीकरण नक्कीच पाहायला मिळत आहे.
इथे देखील आडव्या बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दिशा दिली आहे. हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येईल. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 48 धावा आहेत. 10 चेंडू 49 धावांची गरज. हा चेंडू अगदी आपण पाहूया. डेड बॉल पंचांचा इशारा आला जातोय. इथे देखील हा चेंडू सुरेख आहे. लाजवाब गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. इथे आडव्या बॅटने आक्रमण मिड विकेट क्षेत्रामध्ये हवाई फायर. चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न सुरेख पाहायला मिळालेत. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. चोपन्न धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. इथे देखील आडव्या बॅटने हवाई तडाखा तर आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि लागोपाठचा दुसरा देखील आलाय. एका बाजूने प्रथमेश आपण पाहिलाय. आग लावणारी फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूने आगीमध्ये तेल टाकण्याचं काम शाहरुख मुलांनी देखील करतायत. धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळतंय. 7 चेंडू आणि 37 धावांची गरज. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा भद्र पंचांच्या माध्यमातून. सिंगल तर घेतली आहे. नो +1. 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. यानंतरचा चेंडू फ्री हिट. इथे अगदी आपण पाहूया. सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. षटक संपतील 3 षटकांचा खेळ संपला. 62 बनवल्या. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. 6 चेंडू 35. सहा चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. मॅच महत्वपूर्ण आहे. एका बाजूने प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल, तर दुसऱ्या बाजूने एक एक डॉट बॉल महत्वाचा आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. सहा चेंडू 35 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण, परंतु अशक्य असं काहीच नाहीये. आपण 6 चेंडूंमध्ये वडकी गावातील क्रिकेटमध्ये पाहिलंय 40 धावा बनताना देखील आपण पाहिल्यात. या धावा काय अशक्य नाहीयेत. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावं लागेल. दोन्ही बाजूने आता मात्र प्रतीक्षा आहे या धावांची. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर. 6 चेंडू 35 धावा. दबाव दडपण प्रेशर दोनही बाजूने आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत चौथ्या क्रमांकाचा अंतिमचं षटक हाताळण्यासाठी. आकाश, हा चेंडू पहिला चेंडू इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. हलकी चेंज घेत चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन दाखल होईल. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येते. शेवटचे आता 5 चेंडू 34 धावा. इथे आक्रमण झालंय. नो बॉलचा इशारा. बोनस स्वरूपात धावा येतील. नो प्लस षटकार. 7 धावा आल्यात. रिव्ह्यू क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून घेतला गेलाय. इथे नो बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. अशा प्रकारच्या चुका जर मैदानाच्या आतमध्ये होत असतील तर त्या टाळाव्या लागतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे.
रिव्ह्यू सक्सेसफुल, अर्थात नो बॉल नाहीये, फक्त षटकार असेल. चार चेंडू आणि विजयासाठी 28 धाब्यांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत जर अशाच प्रकारची झुंज सुरू राहिली तर नक्कीच दोनही संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतात. त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. इथे देखील बॅटची हलकीची एज आणि डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाऊन दाखल होतो. एक सिंगल आली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडू 27 विजयाचं समीकरण. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. इथे देखील समोर दिशेने खोलवर टाप्यात चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 71 धावा आहे. 2 चेंडू 26 धाब्यांची गरज. इथे देखील आक्रमण होतंय. उंच हवेमध्ये चेंडू झेल सुटलाय. जीवनदान आहे. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत एकच धाव. 72 धावा आहेत. 1 चेंडू 25. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आली आणि याचबरोबर सामना संपलाय. अनिल काका गायकवाड युवा मंच संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. तर या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच 15 चेंडू 48 धाब्यांची खेळी, 6 षटकार 1 चौकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय, अर्थात अमित मोडक ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी आहे, एक मेडल आहे आणि त्याचप्रमाणे एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो सचिनदादा तापकीर यांच्या माध्यमातून आकर्षक अशी कॅप देऊन गौरवित करतोय अमित मोडक यांना. चला यानंतर विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. विजयभाऊ गायकवाड युवा मंच टीम विनंती असेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. दुसऱ्या बाजूने चक्रधर फायटर्स सलामीची जोडी पाठवा. आजच्या दिवसभरामधली शेवटची मॅच.